तुम्ही मोठी गणपतीची मूर्ती बसू नका, तशा काही जबाबदाऱ्या आहेत जशा आमच्यावर तशा आपल्या प्रशासनावर आहे आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची जबाबदारी सुद्धा आपण घ्यावी अशी या सर्व गणेश भक्ताच्या वतीने मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जेणेकरून आपल्या शहरामध्ये एक चांगलं शहर म्हणून यापूर्वीचं नावलौकिक आपल्याला आहे, सामंजस्य सर्व धर्म समभावाने वागणारं शहर म्हणून या शहराला नावलौकिक मिळालेलं आहे. ते इथून पुढे आणखी कसं आमचं त्याच्यात वैभव वाढेल याचा विचार इथून पुढच्या काळात प्रशासन म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आणि संबंधित नागरिक म्हणून आपण सगळ्यांची जबाबदारी म्हणून पुढे कसं पार पडता येईल याचाही विचार येणाऱ्या काळात आपण सर्वांनी करावा ही विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना करतो आणि थांबतो. गणपती बाप्पा. एका पोराला उचलून घेऊन जायला लागली, परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या पोराने जरा दंगा केला, त्याला वाटलं कुठेतरी धावत पळत येईल म्हणून ते पळून गेले. मी सिटी साहेबाला फोन केला. आमची माणसं स्थानिक प्रशासनाकडे गेली, त्यांना विनंती केली सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम नाही, किंबहुना त्या वार्डामध्ये जाऊन एखादी गाडी पाठवून त्या मुलाला विचारून काय झालं काय नाही काही माहिती नाही. जेव्हा सीपी साहेबाला फोन केला तेव्हा मात्र तिथून पुढे प्रशासन जागा झालं. म्हणून मला आपल्याला या ठिकाणी विनंती करायची आहे की खालच्या मंडळीने जर ठरवलं आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं अवैध दारू विक्री बंद करायची, बटन बंद करायचे, जे अननेसेसरी काही गोष्टी मुद्दाम करतात असे एलिमेंट थांबवायचे, या लोकांनी ठरवलं तर निश्चितपणाने ते कायमचं बंद होईल. गणपती मंडळाच्या पोलीस स्टेशनच्या बैठकीमध्ये सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की जर आपण मोठमोठ्या कारवाई शहरामध्ये प्रशासनातर्फे लोकप्रतिनिधींचे सहकार्य जर आपण करत आहोत तर आपण आपल्या शहरामध्ये देखील एक आदर्श गणपती महोत्सव कशा प्रकारे साजरा करता येईल याच्या प्रकारे सगळ्यांनी पुढाकार घेऊया. आपल्याकडे डीजेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती, आत्ताच आपले नवीन छत्रपती गणेश महामंडळ संघाचे अध्यक्ष जे आहेत देडोरे पाटील आत्ताने मला तिथे सांगितले की यावर्षीचा गणेश उत्सव ते डीजे मुक्त असा ते साजरा करणार आहे. मला असं वाटतं की खरोखर सुद्धा असं प्रमाण आहे, आपण सगळ्यांनी त्याचं कौतुक करावं आणि बाकीच्याने देखील त्याचा आदर्श घेऊन अशाच प्रकारे आदर्श आणि चांगल्या प्रकारचं योजना, कारण की आपल्याकडं पारंपरिक वाद्य आहे त्याचा आपण वापर करावा आणि त्याचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करू शकतो. त्याचबरोबर लेझरचा देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. लेझरला आपण कायद्याने त्याला बंदी घातलेली आहे तरी देखील लेझर वापरले जातात. आत्ताच मगाशी मला राजेंद्र जंजाळने त्यांचा मोबाईल दाखवला, त्यांच्या लेझरमध्ये 2 दिवसापूर्वी त्यांच्या मोबाईलमध्ये ते कॅमेऱ्याची जी स्क्रीन आहे ती खराब झालेली, तेव्हा त्याचा मोबाईल आता टाकून देण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे एका इक्विपमेंटला ते लेझर तेवढा त्रास होतो आणि त्याचा डॅमेज होऊ शकतो. तर आपल्या शरीरावरती, डोळ्यावरती, कशावरती आपली आई, आपली बहीण, आपली नातेवाईक आणि आपण स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावरती असतो. तर कृपया हे जे आपल्या शरीराशी आपली हेडसॉन जी चाललेली आहे आणि याचं परमनंटली जे डॅमेज होऊ शकतं आपल्या कुणालाही, आपली लहान मुलं असतात किंवा कुणी असतात, तर त्याच्यापासून आपण स्वतःहूनच पुढाकार घेऊ केल्या जातात आणि त्याच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आणल्या जातात. आणि आपल्याकडे जवळपास 10 ते 15 गुन्हे दाखल झालेले आहेत, लोकांवरती कारवाई केलेली आहे. जवळपास 750 ते 800 जवळपास पोस्टवरती आपण संबंधित व्यक्तीनं करून डिलीट केलेले आहे. ऍक्च्युली आम्हाला गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये कारवाई करता येण्याचे शक्य आहे, परंतु जे ग्रामीण भागात आहे आणि शहर भागात आहे त्याच्यामुळे अशा प्रक्षोभक पोस्ट असतात की त्याच्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तर कृपया जे तरुण मंडळी आहेत, काही मंडळी त्यांना आपण योग्य नियोजन आणि मार्गदर्शन केले पाहिजे जेणेकरून आपल्या शहराचं वातावरण हे कुठल्या परिस्थितीत खराब होणार नाही. याबाबत सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे. एलपीडीच्या बाबतीत आणि दारूच्या बाबतीत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. मी एवढं सांगतो की वाईन शॉपपासून देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती बेकायदेशीर लाचेवरती दारू विक्री केली जात होती आणि त्याच्यावरती गेल्या 2 महिन्यामध्ये मी विशेष क्वालिटी मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये वाईन शॉपचे मालक असतील किंवा वाईन शॉपचे मॅनेजर असतील त्यांना देखील मी आरोपी केलेला आहे. आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की त्यांचा प्रवासावर शेती पूर्ण झालेला आहे की त्यांचे देखील सस्पेन्शनचे प्रवासाचा पाठवून येणार आहे. कारण की वाईन शॉपच्या बाहेरच्या बाजूला देखील लोक आपल्याला बघतात की कशा प्रकारचे लांब त्यांना जो काय प्रसाद द्यायचे बऱ्याच वेळा आता गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये दिलेला आहे. पण तुम्हाला असं वाटतं की फक्त पोलीस कारवाईच नाही आहे, परंतु आता अतिक्रमण विरोधी कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये देखील आम्हाला काही वेगळी कारवाई करता येते का त्याबद्दल आम्ही निश्चितच कारवाई करू. ट्रॅफिकच्या बाबतीत आणि महत्त्वाचे 2-3 प्रश्न आहेत जसं की
निश्चितच हे विषय मार्गी लावू. मागच्या वर्षी फक्त आपल्याकडे एक थोडीशी गंभीर घटना घडली होती कोशिश आली मध्ये. त्याच्यामध्ये 2 मंडळांमध्ये गुन्हे दाखल झालेले होते आणि त्याच्यामध्ये काय निर्माण झाला होता. त्याच्यामध्ये आपण आला होता. माझं असं म्हणणं आहे की गणपती मंडळाचं पुढे मागं जाणार होतं, कारण की बराच वेळ गणपती मंडळ होतं की मोठे गणपती मंडळ असतात तेव्हा मागे गणपती मंडळांना पुढे जाता येत नाही किंवा मग वीडियोस देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाकर पाएं लेटेस्ट नोटिफिकेशंस।